लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाल्याचं दिसलं। अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या, अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। तर तटकरेंच्या पत्रकार परिषदेत टेबलावरच हे पत्ते फेकण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे, पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। अखिल भारतीय छावा संघटनेला सांगा विधानसभा गृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं, आपल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे। त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे, पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। तटकरेंच्या टेबलवरच पत्रकार परिषद सुरू असताना हे पत्ते फेकण्यात आले। माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलेला आहे। रोहित पवारांनी त्या संदर्भात एक पोस्ट देखील केलेली आहे। त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आता अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी तटकरेंच्या टेबलवर माध्यमांसोबत ते संवाद साधत असतानाच हे पत्ते फेकलेले आहे आणि कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया। सचिन, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? कारण दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय तटकरे हे माध्यमांशी संवाद साधतायत, त्या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते आले, जरासा गोंधळ देखील त्या ठिकाणी दिसला आणि त्यांनी पत्ते फेकले। नक्कीच शुभम, जर पाहायला गेलं तर आज लातूर शहरामध्ये जे आहे ते राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा या ठिकाणी होता आणि यासाठी सुनील तटकरे हे लातूरमध्ये होते आणि त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये छावा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृषी मंत्री यांना घरी बसवावं आणि त्यांना राजीनामा द्यायला लावावा अशी मागणी या ठिकाणी केली आणि त्याचं निवेदन ही पत्रकार परिषदेत दिलं होतं। यावर मग त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मंत्र्यांना अधिकार नाही असं म्हणत त्यांनी पत्ते सुद्धा त्यांच्या अंगावरती फेकलेले होते। या प्रकारानंतर काही काळानंतर याच शासकीय विश्रामगृहामध्ये छावाचे कार्यकर्ते एका ठिकाणी मीडियाशी बोलत असतानाच या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते या ठिकाणी बेदम मारहाण केलेली आहे। 5 ते 6 कार्यकर्त्यांना जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडनं मारहाण झालेली आहे। सचिन, आता वातावरण निवळलं आहे का? पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केलाय का? कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत का? नक्कीच जर पाहायला गेलं तर यामध्ये पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे। आता छावाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा, त्यांच्यासोबत सुद्धा वार्तालाप हे पोलीस प्रशासनाकडनं केला जातो आहे। मात्र अद्याप ही काय भूमिका आहे त्यांची ही छावाचे कार्यकर्त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे आता नेमक्या यावरती काय पोलीस प्रशासन ऍक्शन घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे सचिन, पुढच्या काही वेळामध्ये या दोन्ही बाजूच्या भूमिका समोर येतीलच। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर लातूरमध्ये छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये या संपूर्ण राड्यानंतर हाणामारी झाल्याचं देखील दिसलं। आधी तटकरे हे माध्यमांशी संवाद साधत असताना पत्ते त्यांच्या टेबलवर फेकण्यात आले। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेनं केली आणि त्यानंतर मात्र हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळतं। ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे, शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभा गृहामध्ये अतिशय पवित्र असणारं सभागृह, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून, छावा म्हणून, शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून, शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ती भेट देऊन त्यांना सांगितलं की त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या, जेणेकरून त्यांनी घरी जाऊन खेळावं। नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। तर छावा संघटनेच्या वतीनं जी प्रतिक्रिया समोर आलेली आहे ती प्रतिक्रिया देखील आम्ही तुम्हाला ऐकवलेली आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी आता अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं केली जाते। तटकरे माध्यमांशी संवाद साधत असतानाच निवेदन घेऊन छावा संघटनेचे कार्यकर्ते आले, त्यांनी टेबलवर पत्ते फेकले आणि त्यांची मागणी देखील तटकरेंसमोर बोलून दाखवलेली आहे आणि त्यानंतर जो राडा झाला तो राडा देखील आपण पाहतो। बोलते
तर लातूरमध्ये छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। सुनील तटकरे यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झालेली। युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केलेली आहे। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतो। एका बाजूला तटकरेंची पत्रकार परिषद सुरू होती। यावेळेस अखिल भारतीय छावा संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आले, त्यांनी निवेदन दिलं आणि तटकरेंच्या टेबलवर पत्ते फेकले। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी पत्ते खेळावेत अशी मागणी करण्यासाठी छावा संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते तटकरेंच्या समोर निवेदन घेऊन आलेले होते। त्यांनी तटकरेंच्या समोरच्या टेबलवर पत्ते फेकल्याचं देखील दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर हा सगळा वाद विकोपाला गेला। खरं तर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडल्याचं देखील पाहायला मिळालं। युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। विद्याताई, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय तरी काय, हाच सवाल त्या दिवशी विधान भवनामध्ये हा सगळा राडा महाराष्ट्रानं पाहिला। त्यानंतर माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते तटकरेंना निवेदन देण्यासाठी गेले, त्यांनी पत्ते हे त्यांच्या टेबलवर टाकले। त्यानंतर तटकरेंच्या समोरच राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले। अगदी फ्री स्टाईल हाणामारी या कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मला म्हणायचंय की अशा प्रकारे हाणामारी करायचं जे आता राजकीय कार्यकर्त्यांनी सुरू केलंय ना, हे सगळं चुकीचं आहे। अजितदादांनी ताबडतोब या कार्यकर्त्यांवरती कारवाई केली पाहिजे। कारण तिथे तटकरे साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत, संजय बनसोड बसलेले आहेत, तिथे ते शांतपणे बसलेले आहेत, त्यांचे गार्ड सुद्धा शांतपणे त्यांना बाजूला करतायत। परंतु जो निवेदन देणार आहे तो एखाद्या वेळेस रागारागामध्ये काही बोलला असेल तर त्याच्यावर अशा प्रकारे मारहाण करणं, अरे तुमच्या मंत्र्याला तिथून हाकला ना, काय चाललंय हे? आणि समज बिमज आम्हाला तर काही नकोय, समज देण्या पलीकडे गेले। स्वतः ते कोकाटे सुटाफुटात येतात, सभागृहात बसतात आणि रमीचे गेम बघत बसतात। ज्या मंत्र्याला शेतकऱ्याविषयी कळव नाही, ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती नाही, ज्याला काय करायचे ते समजत नाही, अशा माणसाला तुम्ही अजूनही ठेवलेले। मला वाटत नाही आता अजितदादांनी पहिल्या या कोकाटेला इथून आधी काढलं पाहिजे। हा माणूस काहीही कामाचा नाही आहे। कोर्टाने सुद्धा 2 वर्षाची शिक्षा दिलेली असताना सुद्धा त्यांना मंत्रिपदावर का ठेवलंय मला अजून कळत नाहीये। अरे तुम्ही शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक, पवार साहेब स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघतात, त्याची विचारपूस करतात, त्याला कशी मदत करता येईल हे बघतात। आणि अजितदादांनी पण असं काही कधी मारहाण करायला शिकवलं नाहीये। ते नेहमी मदत करण्याची त्यांची भूमिका असते आणि हे कार्यकर्ते अशा हाणामाऱ्या करतात। काही शब्द चुकून गेला असेल तोंडातनं तर मारामाऱ्या करणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये। अशा प्रकारे या कार्यकर्त्यांवरती ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे आणि हे बिलकुल खपवून घेणार नाही। आणि कोणीतरी चांगल्या माणसाला, ज्याला शेतीची समज आहे, ज्याला हमी भाव देता येईल, ज्याला शेतकऱ्यांना बी बियाणं असतील, खतं असतील, काय काय पाणी असेल, वीज असेल, हे द्या शेतकऱ्याला। शेतकरी आत्महत्या करतोय, अशी समज असणाऱ्या माणसाला द्या ना। काय चाललंय हे? अगदी विद्याताई, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या संपूर्ण झालेल्या प्रकारासंदर्भात पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। राजूजी, खरं तर माणिकराव कोकाटेंचा, जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांचा एक रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक पडसाद देखील उमटत आहेत, अनेक प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। आणि आता एक सामाजिक संघटना आहे, छावा संघटनेचे कार्यकर्ते तटकरेंच्या समोर गेले, त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मागितला, त्यांच्या टेबलवर पत्ते फेकले आणि त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे, फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्याच्या पक्षाच्या नेत्यांना कसा माज आलाय त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। काय चुकीचं आहे हो? जर तुमचा मंत्री विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळत असेल तर आता त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा आता तेच करावं म्हणून पत्ते भेट दिले कार्यकर्त्यांनी, तर काय चुकीचं आहे त्यांचं? पहिला तुमच्या मंत्र्याला आवरा ना। नुसतं समज देऊन सुद्धा जर मंत्री ऐकत नसतील
बेकाऱ्याची तुलना केली शेतकऱ्याची. शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे साखरपुड्यात आणि लग्नात उधळतात म्हणाले. ते कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील काय म्हणाले. पंचनामा काय ढेकळाचं करायचं काय म्हणाले. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मग शेतकऱ्यांनी कसं झेललं आणि का अजून ठेवलं त्या मंत्र्यांना कृषी मंत्री पदावर? ही जबाबदारी नाही काय अजितदादांची? तर अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना तर हकललं पाहिजेच आणि शिवाय ज्या कार्यकर्त्यांच्यावर हल्ला केला त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा पक्षातून काढून टाकलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चेष्टा करताय तुम्ही. शेतकऱ्यांच्या आणि चेष्टा कोण करताय? तुमचा मंत्री. आणि त्याचा जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही धक्केबक्के करता. एवढा माज आला का सत्तेचा? एवढी मस्ती आली का? बरोबर नाही आहे. अजितदादा शिस्तीचे भोगते आहेत तर त्यांनी शिस्तप्रियपणा दाखवावा आणि यात माणिकराव कोकाटेंना तर काढून टाकावंच, पण गावाच्या कार्यकर्त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. तर महाराष्ट्रातला शेतकरी त्यांना माफ करणार नाही. ठीक आहे राजूजी, अत्यंत महत्त्वाची तुमची ही प्रतिक्रिया या संपूर्ण घडलेल्या प्रकारासंदर्भात पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. निवेदन घेऊन छावा संघटनेचे कार्यकर्ते आलेले होते. त्यांनी तटकरेंना निवेदन दिलं आणि त्यांच्या टेबलवर पत्ते फेकले. त्यानंतर मात्र चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केलेली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे विजयकुमार घाटगे यांना बेदम मारहाण केल्याचं देखील समोर येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी होती, मात्र तरी देखील पोलीस बघ्याची भूमिका घेत राहिले. ही खरं तर अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. लातूरमध्ये छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे. खरं तर या हाणामारीचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. हा व्हिडिओ देखील आपण पाहतो आणि स्पष्टपणे दिसतंय कशा पद्धतीनं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडलेले आहेत आणि सूरज चव्हाण हे छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांना कशा पद्धतीनं मारहाण करतायत हे देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. खुर्च्या फेकून मारताना देखील आता या व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. सुषमाताई, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हाच पहिला प्रश्न आहे. त्या दिवशी विधान भवनातला गोंधळ अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आणि त्यानंतर कोकाटेंचं हे सगळं प्रकरण समोर आलं आणि आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन द्यायला कार्यकर्ते आलेले होते छावा संघटनेचे त्यांना बेदम मारलेलं आहे. कार्यकर्ते जे कुठले असतात ते भले छावा संघटनेतले असतील, पण मुळात ही सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहेत. हो. या लेकरांच्या मनामध्ये चीड आहे आणि जेव्हा लोकांच्या मनात चीड असते तेव्हा लोक आपलं म्हणणं सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलनं करतात. आज कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला हे वाईट होतं आणि हा रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला आणि आमच्या पैशावर चालणाऱ्या अधिवेशनात जर हे सगळं चालू असेल तर त्यांच्या ज्या पक्षाने त्यांना मंत्री केलेलं आहे त्या पक्षापर्यंत आपल्या भावना पोहोचवाव्यात म्हणून कदाचित त्यांनी प्रतिकात्मक पत्ते फेकलेली असतील. अर्थात ते चूक आहे, परंतु अशा वेळी त्याचा प्रतिकार होऊ शकतो, त्याला प्रतिबंध केला जाऊ शकतो. परंतु सत्ताधाऱ्यांचे समर्थक पदाधिकारी मारहाण कसं करू शकतात आणि त्या मारहाणीचं समर्थन तर त्याहून वाईट आहे. मला वाटतं राज्यात यादवी माजलेली आहे. ठीक आहे सुषमाताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या संपूर्ण राड्याच्या संदर्भात तुमची पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर एकनाथ खडसे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा करूया. एकनाथजी, स्वागत आहे. आज झालेला हा राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. खरं तर त्या दिवशी देखील विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन बाजूचे कार्यकर्ते भिडलेले होते. त्यावेळेस देखील राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणानंतर निवेदन द्यायला गेलेल्या या सगळ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना तटकरेंच्या समोरच मारहाण करण्यात आली आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत राहिले. हे खरं तर खेदजनक आहे. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. नाही, मला वाटतं कुणाचं कुणावर नियंत्रण राहिलेलं नाहीये. अलीकडच्या कालखंडात वारंवार या घटना घडत आहे आणि सत्ताधाऱ्याकडनं अधिक घडत आहे. सत्तेचा माज झाल्यासारखं सगळं जर वातावरण दिसत आहे. म्हणजे कार्यकर्त्यांवर कारवाई होत नाही त्यामुळे भीतीचं वातावरण नाही.
छावा संघटनेचे कार्यकर्ते हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी काही अप्रत्यक्षरित्या ते कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी त्या ठिकाणी करत होते. पण अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या आहे, कामगारांच्या असतील, अन्य समस्या असतील, या समस्यांपेक्षा दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी काही प्रयत्न केले जातात. आता इथं तर तटकरे साहेब बसलेले आहे, तटकरे हतबलपणे पाहत आहे, त्यांचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी मारहाण करत आहे, कोणी आवरायला तयार नाही, पोलीसही आवरायला त्या ठिकाणी तयार नाही. मग अशा स्थितीत नियंत्रण कुणी ठेवायचं? ज्या पक्षाचे आहेत कमीत कमी त्यांचं तर नियंत्रण असलं पाहिजे. जे घटना घडतायत त्यात त्यांचं जुळजुळी आहे. एकनाथजी, अजित पवार यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. अजित पवार कडक शिस्तीचे नेते मानले जातात. आता हा सगळा राडा झाला त्यांच्या पक्षाचा, कशा पद्धतीची कारवाई करणं अपेक्षित आहे? नाही, अजितदादा पवार हे खऱ्या अर्थानं पाहिले त्या ठिकाणी तर एक कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. त्यांनी वारंवार कार्यकर्त्यांना ही समजही दिलेली आहे, कारवाई पण प्रसंगी केलेली आहे, असं चित्र एकंदरीत दिसत आहे. परंतु आता अजितदादांच्या हाताबाहेर गेलेलं आहे. कारण काय याची परिस्थिती की बाहेरच्या पक्षातले बरेचसे येत राहतात आणि ते गोंधळ घालत राहतात, मग त्यामुळे पक्षही बऱ्याचदा बदनाम होत राहतात. पण अजितदादांनी याच्यावर कठोर कारवाई करावी, शिस्तभंगाची करावी. प्रसंगी दुसऱ्यांना मारामारी केली तर त्याला लगेच त्याच्यावर केसेस दाखल केला. रोहित पवारांनी नुसतं त्या ठिकाणी विचारणा केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. इथं प्रत्यक्ष एकमेकावर हाणामारी झाली तरी गुन्हे दाखल होणार नाहीत या ठिकाणी, कारण ते सरकारी पक्षाचे लोक असतात. अगदी तुम्ही हा मांडलेला मुद्दा देखील एकनाथजी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा जो व्हिडिओ समोर आला त्यामध्ये काही तथ्य असेल तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कशा पद्धतीची कारवाई करणं अपेक्षित आहे? एकदा विधान भवनामध्ये रमी खेळणं, जरी त्यांनी काहीही कोकाटे साहेबांनी काहीही सांगितलं तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसत आहे की ते प्रत्येक बोटाने पत्ते वर करतायत, खाली करतायत, असं काही सरकलं विरकलं असं काही त्याच्यात दिसत नाहीये. विधान भवनामुळे मला ते पत्ते खेळणं आणि ते जंगली रमीच्या संदर्भामधलं जे चित्र दिसत आहे ते अत्यंत अयोग्य आहे. नैतिकतेला धरून अशा स्वरूपाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. प्रसंगी राजीनामा घ्यायची वेळ आली तरी राजीनामा घेतला पाहिजे. या गोष्टीमुळे सरकार बदनाम होतं, या गोष्टीमुळे विधानमंडळ बदनाम होतं. विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीमधली ही बाबाच्या प्रिमासेसमध्ये घडलेली बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्याकडनं खुलासा मागवला पाहिजे, कारवाई केली पाहिजे. विधानसभेमध्ये वास्तविक मोबाईल न्यायला बंदी आहे, पण तरी मोबाईल येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणं आणि ते मंत्र्याच्या हातून घडणं हे काही तेवढं योग्य नाहीये. ठीक आहे एकनाथजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या संपूर्ण राड्याच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई खडसे देखील आपल्याशी जोडल्या जात आहेत. रोहिणीताई, लातूरमध्ये घडलेला हा सगळा राडा महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. कशा पद्धतीने ही मारहाण करण्यात आली, अर्थात माणिकराव कोकाटेंनी त्यांचा जो व्हिडिओ समोर आला रमी खेळतानाचा त्याबद्दल छावा संघटनेचे काही कार्यकर्ते तटकरेंना निवेदन देण्यासाठी गेलेले होते. त्यांचा थोडा आक्रोश देखील त्यांनी ऐकला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. फ्रीस्टाईल हाणामारी तटकरेंच्या समोर झाली. पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते. तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? खरं महाराष्ट्रामध्ये गुंडशाही यायला लागली का असं वाटायला लागलंय. कारण या सत्ताधारी पक्षातले एक आमदार कॅन्टीनमध्ये जाऊन मारहाण करतानाचा व्हिडिओ आला. विधानसभा चालू असताना म्हणजे अधिवेशन चालू असताना आपण बघितलंय तिथे मारहाण झाल्याचे व्हिडिओज बाहेर आलेत. अशा घटना जेव्हा मीडियामध्ये समोर येतात आणि कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही तेव्हा दुसरा आदर्श तरी काय यांच्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्ते घेतील. तसंच काहीतरी हा प्रकार झालेला आहे. ठीक आहे, ते मला एवढंच म्हणणं आहे की जर ते संघटनेचे लोक निवेदन द्यायला आले असतील तर ते निवेदन तुम्ही शांततेतही स्वीकारू शकत होतात. त्यांचं काय चुकलं काय नाही मला ते माहिती नाही, पण जर काही चुकलं पण असेल असं आपण गृहीत धरू की त्यांचं काही चुकलं पण असेल तरी पण ते शेतकरी यांच्या समस्या घेऊन तुमच्यापर्यंत आले होते. आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांचा उद्रेक होतोय. आज ते शेतकरी बांधवांच्या तुम्ही बघितलं असेल डेटा तर 8 आत्महत्या ह्या दिवसाला होत आहेत शेतकऱ्यांच्या. म्हणजे 8 संसार महाराष्ट्रातले उद्ध्वस्त होत आहेत. माझ्या 8 माता भगिनींचे कुंकू पुसल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनतेचा उद्रेक होणार नाही का? आज तुम्ही बी बियाण्यांच्या किमती वाढवून ठेवलेल्या आहेत. आज बी बियाण्यांवरती तुम्ही 18% GST लावतात. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी 1 लाख रुपये खर्च केला तर 18,000 तुम्ही शेतकऱ्यांच्या खिशातनं वसूल करताय सरकार.
त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या मालाला भाव देतायत का? 2 ते 3 वर्ष झाले शेतकरी बांधवांची कपाशी घरात पडलेली आहे, तुम्ही त्याला भाव देतायत का? कांदा सडतोय, तुम्ही त्याला भाव देतायत का? आज तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्यायला कुठेतरी कमी पडतायत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी तुम्ही घोषणा केली होती ती घोषणा का सरकार पूर्ण करत नाहीये? असं असताना त्यांना शेतकऱ्यांना या अधिवेशनामध्ये अपेक्षा होती की सरकार आपल्या पूर्ण करतील अपेक्षा. ते सोडून जर कृषी मंत्री तिथे रमी खेळताना तुम्हाला व्हिडिओ दिसतोय तर हा शेतकरी बांधवांचा अपमान नाही का? एका बाजूला शेतकऱ्यांचा आत्महत्या करण्यापर्यंत बिचाऱ्यांना जावं लागतंय आणि तुम्ही इथे रमी खेळताय. म्हणजे तुम्ही विधानसभेमध्ये मिनिटाला 5 ते 7 हजार रुपये खर्च आहे आपला याचा बघितला अधिवेशनाचा. मग एवढा खर्च असताना तो कुणाच्या खिशातून जातोय? महाराष्ट्राच्या जनतेच्याच खिशातून जातोय ना. मग तुम्ही तिथे महाराष्ट्रातल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जातात की तुम्ही तिथे रमी खेळायला जातात? समजून घेतलं गेलं पाहिजे की जी घटना झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा जर कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर त्याच पक्षाच्या नेत्यांना जाब विचारायला कुठली संघटना गेली असेल तर मारहाण करणं ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भावना ऐकून घ्या, शांततेमध्ये त्यांना उत्तर द्या. शेवटी चूक तुमच्या मंत्र्यांकडनं झालेली आहे ना. मला सांगा, हे कृषी मंत्री काय दुधाने धुतलेले आहेत का? हो, हे कृषी मंत्री शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात, त्यांना भिकारी म्हणतात, त्यांना म्हणतात की आम्ही जर तुमचं नुकसान झालेलं असेल काय ढेकळांचे पंचनामे करायला यावं का? इथपर्यंत यांची मजल जाते. शेतकरी बांधवांचा तुम्ही, मला असं वाटतं की यांनी परीक्षा घेऊ नये आता. आणि अशा घटनांमध्ये जर तुम्ही मारहाण करायला लागले ज्या संघटनांना किंवा शेतकरी बांधवांनी आवाज उठवला तर उद्या उठून सगळं महाराष्ट्रामध्ये एकमेकांना मारहाणी करतील. हो, कायदा आणि सुव्यवस्था हा प्रकार आहे की नाही महाराष्ट्रामध्ये शिल्लक? अगदी. रोहिणीताई, देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमुख म्हणून कशा पद्धतीने आता कारवाई करायला पाहिजे, जो राडा झाला त्या संदर्भात देखील, आणि कृषी मंत्री जर चुकलेले असतील तर त्यांच्यावर सुद्धा कशी कारवाई अपेक्षित आहे? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांना एक सुसंस्कृत नेता म्हणून सगळा महाराष्ट्र जाणतो किंवा त्यांची ओळख आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये आज जे काही यांच्या आमदारांकडनं, सत्ताधारी पक्षातल्या आमदारांकडनं जे प्रकार चाललेले आहेत ते कसे खपवून घेत आहेत, मलाच शंका वाटते की ते त्यांना पटतंय का, की त्यांच्या या भूमिकेशी ते सहमत आहेत का? मला वाटत नाही. त्यांनी लवकरात लवकर या त्यांच्या सगळ्या आमदारांना समज दिली पाहिजे की यापुढे सगळं खपवून घेतलं नाही, हे महाराष्ट्राची संस्कृती नाहीच आहे. निश्चित. अगदी. रोहिणीताई, महत्त्वाची प्रतिक्रिया या संपूर्ण राड्याच्या संदर्भात आणि या प्रकरणाच्या संदर्भात तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले होते. तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये निवेदन देण्यासाठी ते आले असता आणि त्यानंतर हा सगळा राडा झालेला आहे. दरम्यान सूरज चव्हाण यांची देखील एक प्रतिक्रिया समोर येते आहे, आपण थेट ऐकूया. छावा संघटनेचे काही पदाधिकारी आमचा पक्षाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलं. तटकरे साहेबांनी ते स्वीकारलं. तटकरे साहेबाच्या अंगावरती पत्ते टाकले. त्यानंतर पत्ते काढल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या परिस्थितीत सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांना विनंती केली की बाहेर जाण्याची. ज्यावेळेस ते बाहेर निघत होते त्यावेळेस त्यांनी आमच्या नेतृत्वावरील असंविधानिक भाषेचा वापर केला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा प्रतिक्रिया उमटल्या. आम्ही संविधानिकपणे त्यांनी जी काही मागणी केली असते आम्ही नम्रपणे ऐकली, परंतु असंविधानिक कृत्याला कधी आम्ही समर्थन करणार नाही, कधी पाठीशी घालणार नाही. त्यांनी जे केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रतिक्रिया दिली गेली. कालचा व्हिडिओ, परवाचा व्हिडिओ होता कृषी मंत्र्याचा की सभागृहामध्ये पत्ते खेळतानाचा. त्या पत्ते खेळणारा व्यक्ती जर राज्याच्या कृषी मंत्री पदावर बसला तर हे चुकीचं आहे आणि त्या मंत्रिपदावरून त्यांना काढून टाकावं ही भावना आमची होती आणि त्यांना मागणीचं निवेदन दिलं. प्राथमिक स्वरूपात आम्ही त्यांना पत्ते दिले की बाबा हे तुम्ही त्यांना द्या, त्यांना घरी बसून खेळायला सांगा. अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडलेली असताना चुकीच्या पद्धतीने येऊन राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी आमच्यावर हल्ला केला, मला मारलं, आमच्या कार्यकर्त्यांना गचागची केली, चुकीच्या पद्धतीने हल्ला केला. या हल्ल्याचं उत्तर मिळेल. आज एका संघटनेच्या कार्यकर्त्यावर नाहीतरी शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला अजित पवार गटानं, आणि शेतकऱ्यांची पोरं काय करतील याचा अंदाज आता अजित पवारांनी लावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.